रामकृष्ण हरी. मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगने प्राप्त झाले. संत समर्थ रामदास म्हणतात की हे मना, तू जे पूर्व संचित केलेलं आहे, जे पूर्व कर्म केलेलं आहे, त्यानुसार तुला तुझं भोगणं प्राप्त झालेलं आहे. माणसाच्या जीवनात जे सुख आणि दुःख मिळतं ते माणसाने केलेलं अगोदरचं कर्म असतं. त्याची जशी भावभक्ती असेल त्यानुसार त्याला हे सुख दुःख मिळत असतं. संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात, भव सुख दुःख ईश्वराचे देणे, जैसा भाव भजन तैसे भोगणे, कोणी रुसवया नाही कारण, अहिकी अहिक्य श्रोते. संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात की जे आपल्याला सुख दुःख प्राप्त झालेलं आहे हे ईश्वराचं देणं जरी असलं, ते कशामुळं आहे तर ज्याची जशी भावभक्ती असेल, जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे त्याला ते मिळत असतं. म्हणून त्या भगवंतावर रुसू नका. काही माणसं या भगवंतावर रुसून बसतात. माझ्यासाठी या भगवंताने काय केलं म्हणून सारखं ते कोसत असतात. मलाच का त्रास, मलाच का दुःख म्हणून ते सारखं गाऱ्हाणं मांडतात. परंतु या लोकांना हे कळत नाही की आपल्याला भगवंताने इतका सुंदर नरदेह दिला, एवढी चांगली सृष्टी दिली, आपल्याला सगळं चांगलं दिलेलं असतं. परंतु थोडं दुःख आलं की तो देवाला नावं ठेवतो. परंतु जे दिलंय त्याचे कधीही तो आभार मानत नाही. जे दिलंय त्याचे आभार मानायला शिका. आणि जे दुःख प्राप्त झालंय ते आपल्या कर्मानुसार आहे. आपलं कर्म चांगलं करा. संत शेख मोहम्मद महाराज संतांनाही विनंती करतात की या भगवंताने आपल्याला इतकं दिलं आहे तर सर्व संतांनी या भगवंताचं गुणगान गावं, भगवंताची स्तुती करावी, भगवंताची भक्ती करावी आणि भगवंताचं नामस्मरण करावं. यातूनच आपला उद्धार होईल हे संतांनाही विनवणी करतात. आणि सर्व समाजाला, सर्वसामान्य जनतेला हे सांगतात की भगवंताच्या भक्तीतच आपला उद्धार आहे. हे वेळोवेळी आपल्याला संत सांगत असतात. जसं जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारे. हे परोपकार करण्यासाठी संत येतात. ते आपल्याला वेळोवेळी जागं करतात आणि आपण जागं होण्यासाठी ते सगळं अख्खं आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवतात. आणि म्हणून या संतांना शरण जावं, भगवंताची भक्ती करावी, हेच आपल्याला वेळोवेळी संत सांगत असतात. त्या विचाराने आपण चालूया. जागर संत विचारांचा, प्रचार प्रसार साहित्याचा आपण हे संत साहित्य वाचूया, त्याचा जीवनात अंगीकार करूया. रामकृष्ण हरी.